आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, जान्हवी जयंतसोबत बोलत असते. त्याच वेळेला जानू जयंतला म्हणत असते की आज जे काही झालं त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते. तुमच्यासमोर हे सगळं व्हायला नको होतं. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना. त्यावर मात्र जयंत म्हणतो की काही नाही, आपलंच कुटुंब आहे, चालतं, असं बोलून तो सावरून घेतो. दुसरीकडे लक्ष्मी घरी गेलेली असते आणि तिला आता त्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यामुळे संतोष जे जे काही बोलला होता ते, त्याचसोबत सिंचनाने तिचा केलेला पाणउतारा, या सगळ्या गोष्टी आता तिच्या सारख्या डोळ्यासमोर येऊ लागतात आणि त्याचा तिला त्रास होत असतो. त्याच वेळेला ती श्रीनिवास यांना कॉल करत असते, पण श्रीनिवास काही केला कॉल रिसीवच करत नसतात. त्यामुळे आता ती मात्र हट्टाला पेटलेली असते. तिला कळत नसतं की काय करावं ते, आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर भावना तिथे येते आणि भावना आपल्या आईला सावरत असते. आईला म्हणते की आई, अगं ती हॉस्पिटलमध्ये असतील ना सोनू काकांसोबत, मग तू कशाला इतका विचार करतेस? नको काळजी करू, तू आलीस ना की बोल. आणि तुला तर माहिती आहे ना सिंचना कशी आहे ती, तुला एवढं वाईट वाटून नको घेऊस तू. ती कोणाच्या तरी भडकवण्यामुळे करते आणि आमचा तुझ्यावर विश्वास आहे, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, असंही आता ते दोघंही जण बोलून समजावू लागतात. पण आज किती दिवस चांगला होता, जानूच्या आयुष्यातला छान दिवस होता आणि हे सगळं नको होतं घडायला, असं देखील आता लक्ष्मी बोलत असते. त्याच वेळेला जानू आणि जयंतही आलेले असतात. जानू आपल्या आईला शांत करते आणि म्हणत असते की शांत हो आई, आई मी आता ना सगळ्यांसाठी मस्त असा चहा करते, थांब. आणि आता ती जानू सगळ्यांसाठी चहा करायला गेलेली असते. तेच जयंत आता आपल्या लक्ष्मीसोबत बोलत असतो आणि लक्ष्मीला म्हणत असतो की आई, इतकं वाईट वाटून घेऊ नका, काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत, तुम्ही रागराग करून घेऊ नका. मला कळतं आहे तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतो आहे, पण मला काही वाटलं नाही. आता बघा, आपलं कुटुंब जे आहे ते सुखात तर एकत्र असतंच ना, मग दुःखात काय झालं, होतील सगळ्या गोष्टी ठीक. आणि जानू आणि माझ्या लग्नापर्यंत ना सगळे कुटुंब एकत्र असेल, मग तर झालं, हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्यानंतर जयंत, जानूला मी बाहेर घेऊन जाऊ का जरा फिरायला, म्हणजे आज आमच्यासाठी स्पेशल दिवस आहे, तर तुम्हालाही चालेल का? त्यावर आता लक्ष्मी विचारते की हे काही विचारण्यासारखं झालं का? मग जानूही लाजते. मग लक्ष्मी जानूला आणि जयंतला बाहेर जायला परवानगी देते. त्यामुळे आता भावना आणि सिद्धू हे सुद्धा आता हसतच असतात. दुसरीकडे जयंत आणि जानू छान असे लॉंग ड्राईव्हला निघालेले असतात, कारण त्यांना ना आजचा हा दिवस स्पेशल करायचा असतो. त्याला त्याच्या जानूने प्रेमाची कबुली दिलेली असते आणि म्हणूनच तो जानूला बाहेर फिरायला घेऊन जातो. जानू आता म्हणत असते की तुम्हाला मी सांगू का, मी तुम्हाला ना कधीच विसरू शकत नाही, अगदी माझी मेमरी लॉस झाली ना तरीसुद्धा, असंही आता ती जयंतला म्हणत असते. जयंत जेव्हा हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा जानू आता त्याच्याकडे पाहतच राहते. जानू आता जयंतकडे पाहते आणि आता ती म्हणत असते की खरंच ना. मग जानू जयंतला म्हणत असते की खरंच सांगते मी, पण विश्वास जो आहे ना तो मात्र आता रस्त्यावरनं चालत असतो. त्याला आता सगळे प्रसंग आठवतात, म्हणजेच जानूने जयंतला प्रपोज केला आहे आणि मग जे काही घडलं त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी सारख्या त्याला आठवत राहतात आणि त्याचा त्याला त्रास होत असतो. तर आता तो ठरवतो की या सगळ्यावर आता आपण एकच सोल्युशन आहे, ती म्हणजे दारू पिणं. दारू प्यायचा तो ठरवतो. जयंतला तर हेच हवं असतं. जानू आणि जयंत आता एकरूप झालेले असतात, पुन्हा एकत्र आलेले असतात ना, त्याचा विश्वाला त्रास होतो. पण इकडे जानू जी आहे ती मस्त जयंतसोबत एन्जॉय करत असते. तिला आता ही लॉंग ड्राईव्हची डेट खूप जास्त आवडलेली असते. त्यामुळे ती आता म्हणत असते की असं मला ना खूप जास्त फिरायला आवडतं, मी खरंच हे सगळं काही एन्जॉय करते. आणि तिला ना आता काहीच वाटत नसतं, ती जे काही करत असते ना ते नंतर तिला कळणार असतं, पण आता पहिल्यासारखीच एन्जॉयमेंट तुझी सुरू असते. जयंतही तिला फिरवत असतो तिला खुश करण्यासाठी. इथे आता सिंचना, भावना आणि सिद्धू पोचायच्या आधी घरी आलेले असतात आणि तेव्हा सिंचना आता आजीला काही बाही सांगून भडकवू लागते. आणि आता ती जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगते ना, तेव्हा आता सिंचनावरच आजी विश्वास ठेवत असते. पण त्यावेळेला रेणुका मात्र
सिंचनाच्या विरोधात असते, कारण रेणुकाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे ना की कसे आहेत ती लोक ते. आणि त्याचबरोबर इकडे आता भावना सिद्धूसुद्धा आलेले असतात. तर आजी म्हणत असते की काय रे तुम्ही दोघं पण, तू काय रे, तुला तुझ्या बहिणीची बाजू घ्यायची सोडून तू आता हिच्याच भावाची बाजू का घेऊन बसलायस, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला माझं काही चुकत नाही आहे, जे खरं आहे ना त्याचीच मी बाजू घेतो, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता इकडे विश्वा या सगळ्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून घेतो. रस्त्यावरनं जाताना सुद्धा आता तो दारू पीत असतो, त्याला आता दुसरं काही सुचत नसतं. आणि या सगळ्यासाठी जयंत जबाबदार असतो. जयंतला तर हे सगळं बघून खूप जास्त आनंद होतो. जयंत बघतो आणि बोलतो की मी याच तर दिवसाची वाट बघत होतो. दुसरीकडे मात्र आता भावना आणि सिद्धू सिंचनासोबत एकही शब्द बोलत नाही, कारण तिची खूप मोठी चूक झालेली आहे आणि ती चूक ती मान्य करायला सुद्धा तयार नाही. रेणुका आता म्हणत असते की जे काही झालंय ना त्यामध्ये तुझी चूक आहे, तू उगाचच ना चुकीचे विचार करतेस आणि त्यांना बोलतेस, कारण त्या कुटुंबातली लोक ना खरंच खूप चांगली आहेत. तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि तू त्यांच्याबद्दल इतकं विचित्र विचित्र बोललीस ना की बघायलाच नको. मी बघितलंय ना तुला लक्ष्मीताई किती समजून घेतात, ते अगदी मुलीप्रमाणे प्रेम करतात, त्यांच्या मुलांना सुद्धा तेवढं हे करत नाही. सिंचना आता रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता आजी निलांबरीसोबत प्लॅनिंग करत असते. त्यांना आता उद्या शांती करायचं ठरवलेलं असतं, कारण त्यांना त्या निमित्ताने का होईना भावनाला ढकलून भावनाचं बाळ पाडायचं असतं. यासाठी शांतीचं नियोजन त्या दोघींनी केलेलं असतं. मग तू तुझ्या मैत्रिणीला सांगून ठेवलेस ना काय ते ढकलायला, मग हो मी माझ्या मैत्रिणीला हे सगळं करायला सांगितले, तुम्ही काळजीच करू नका, असं देखील आजीला निलांबरी बोलत असते. निलांबरी आणि आजीने उद्याच्या शांतीचं जे काही करायचं ठरवलेलं असतं ते मुद्दामूनच देवळात ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ठरवलेल्या असतात, कारण त्यांना भावनाचा काटा काढायचा असतो. दुसरीकडे जयंत आणि जानू छान गाडीमध्ये बसून बोलत असतात आणि त्याच वेळेला आता गाणीसुद्धा ते दोघंही जण ऐकत असतात. जानूला तर हे सगळं काही खूप जास्त भारी वाटत असतं, कारण तिला याआधी कधीच अशी एन्जॉयमेंट करायला भेटलेली नव्हती आणि तिला आता जयंतसोबत एकदम छान वाटत होतं, एकदम फिलिंग एकदम भारी वाटत होतं. इकडे आता भावना आणि सिद्धू हे दोघंही जरा रूममध्ये असताना रेणुका येते आणि रेणुका भावना आणि सिद्धूला म्हणत असते की मला कळतंय की जे काही होतंय ते, पण तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि मी ओळखते ना लक्ष्मीताईंना, त्या काही चुकत नाही आहे, चुकली असेल तर सिंचना. मग आता भावनाही म्हणत असते की आई तुम्ही बरोबर बोलताय, बहुतेक ना सिंचना वहिनीसुद्धा अशी नाही आहे, तिला कोणीतरी भडकवले वाटतं, कारण सिंचना वहिनी असं कधी वागू शकत नाही, असं देखील भावनाही म्हणत असते. भावना कसं सगळ्या काही गोष्टी सावरून घेते आणि तिने या सगळ्या गोष्टी सावरून घेतल्यानंतर आता थोडं का होईना बरं वाटत असतं. पण इकडे आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की रेणुका सांगत असते की उद्या आईंनी पूजा ठेवली आहे, मग यामध्ये सुद्धा काहीतरी तिचा हेतू असणार आहे, त्याशिवाय एवढं सगळं नियोजन नाही आहे, पण आपल्याला ना सावध राहायला हवं, असं देखील त्यांचं ठरलेलं असतं, कारण त्यांना माहिती आहे की नक्कीच काहीतरी काळबेरं आहे यातसुद्धा. या सगळ्या गोष्टी सिद्धू बरोबर ओळखून असतो आणि याबद्दल आपल्या आईला भावनालासुद्धा सांगून तो आता प्लॅनिंग करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे आजी ही पूर्ण तयारीत असते, कारण त्यांना आता जायचं असतं. तिथे आता पूजा असते, ऑलरेडी निलांबरी पुढे गेलेली असते सगळ्याची सोय करायला आणि इकडे आजी आता भावना सिद्धू यांची वाट बघत असते. भावना सिद्धूला आवाज देऊन आजी बोलावून घेते आणि जेव्हा भावना सिद्धू तिथे येतात ना तेव्हा आता दोघंही जण एकमेकांच्या हातात हात घालूनच उभे असतात. तर आजी एवढी काही घाई आहे आणि बाकी कुठे आहेत त्यावर अरे निलांबरी आधीच तयारी करण्यासाठी पुढे गेली आहे, चल आपल्याला जायचंय देवळात, असंही आता म्हटलं जातं. मग भावना जी आहे ती पूर्ण तयारीनिशी असते, कारण त्यांना पूर्णपणे माहिती असतं की या सगळ्याच्या मागे जे आहे ते नक्कीच आजीचं कारस्थान आहे आणि आजीचं कारस्थान बरोबर भावना ओळखून असते. तर सिद्धू आणि भावना एकत्रच निघतात. इकडे ऑलरेडी निलांबरी पोचलेली असते आणि तिने त्या बाईला कामाला लावलेलं असतं. त्या बाईला ती बोलवून घेते, त्यावर ती बाईसुद्धा खूप जास्त घाबरलेली असते. ती
ती म्हणत असते की मी पकडली तर जाणार नाही ना. त्यावर नीलांबरी तिला म्हणत असते की तू का पकडली जाशील, कशाला उगाच, व्यवस्थित राहा ना, फ्री राहा ना, आज काय झाले तुला, असंही बोलून आता नीलांबरी तिच्यावर चिडत असते. मग दुसरीकडे आता नीलांबरी जाऊन बसते. गुरुजी म्हणतात की अजून किती वेळ लागणार आहे. तेव्हा नीलांबरी म्हणते की हो होतच आले, येतातच घरातले. तेवढ्यातच आता इकडे आलेले असतात सगळीजण आणि तिथेच पायऱ्यांवर नमस्कार करत उभे असतात. काय गरज आहे त्या पायऱ्यांवर उभं राहायची, तयारीच वाटच बघत असतात का, कधी एकदा ती बाई येते आणि ढकलते, काही म्हणजे काही दाखवतात. आता तिकडनं ती बाई येते आणि ती भावनाला जोरात ढकलते, सोबत रेणुकाला पण ढकलते. दोघीही जणी ज्या आहेत त्या मात्र आता गडगडून खाली पडतात. दोघीही जणी जशा गडगडून खाली पडतात तसं आता भावनाच्या डोक्यातनं रक्त येऊ लागतं. भावनाच्या डोक्यातनं जसं रक्त येतं तसं आता भावना बेशुद्ध पडते. मग काय, इथे सिद्धूचा जीव नुसता वरखाली होतो आणि म्हणूनच सिद्धूने आता पटकन हॉस्पिटलमध्ये कॉल केलेला असतो. हॉस्पिटलमध्ये फोन करून तो आता सांगू लागतो. मग हॉस्पिटलमधले जी ॲम्ब्युलन्स असते तीसुद्धा बोलवली जाते. दुसरीकडे आता जयंतने सगळ्यांसाठी कुकीज दिलेले असतात आणि सगळ्यांना तो म्हणत असतो की चला, सगळ्यांना कुकीज दिले, पण सगळ्यात आधी ना जानूलासुद्धा कुकीज देतो आणि तो म्हणतो की तू आता पहिल्यांदा उघड. जानू कुकीज उघडते आणि त्याला ना आता सगळ्यांना सांगायचं असतं की आमचं जे आहे ते आता खूप छान झालेलं आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात, म्हणूनच त्याने हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. या सगळ्या जेव्हा गोष्टीचं प्लॅनिंग त्याचं होतं तेव्हा मात्र आता जानूसुद्धा बघत राहते. इकडे रेणुकाला उचलून घेऊन अधिराज आलेला असतो, तर दुसरीकडे मात्र आता भावनाला सिद्धिराजने हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. तर सगळ्यांना कुकीज दिल्या जातात. मग आता सगळ्यांसमोर जयंत मिस जान्हवीसोबत तो लग्न करणार असल्याचं सांगतो. जान्हवीसोबत लग्न करणार असल्याचं सांगितल्यावर मात्र आता इकडे सगळ्यांनाच आनंद होतो. मग दुसरीकडे आता जयंत तिला विचारतो की तुम्हाला अजून कुठे जायचं आहे फिरायला, मला सांगा ना. मग आता जानू त्याला सांगत असते की हो, मी तर ठरवलं आहे की जायचं आहे कुठे ते, मला आता तुमच्या घरी जायचं आहे, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र जयंत थोडा आता असा हे होतो, पण नंतर मात्र तो म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि मग काय, आता ती लोक जायचं ठरवत असतात. तर दुसरीकडे मात्र आता सिद्धूने हॉस्पिटलमध्ये तर आणलेलंच असतं आणि जेव्हा सिद्धू हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो ना तेव्हा आता डॉक्टरांना विचारतो भावना ठीक तर आहे ना, भावनाचं बाळ ते तर ठीक आहे ना, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला हो आहे, पण एवढ्यात तरी आम्ही काही सांगू शकत नाही, असंही डॉक्टर म्हणतात. त्यामुळे आता सिद्धू जो आहे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं लक्ष्मी आता देवासमोर उभी असते आणि देवासमोर उभी असतानाच ती आता नमस्कार करते आणि म्हणत असते की माझ्या आयुष्यात, माझ्या मुलांच्या आयुष्यात खूप काही चांगलं घडवून आणलं आहे, आता मला अजून काही नको. तर दुसरीकडे मात्र आता लगेच फोन केलेला सिद्धूने आणि सिद्धू फोन करून आता सांगू लागतो की इथे भावनाचा ॲक्सिडेंट झाला आहे. भावनाच्या ॲक्सिडेंटबद्दल कळल्यामुळे आता खूपच असं टेन्शन आता आलेलं असतं, कळत नसतं की काय करावं ते. आणि मग काय, मग टेन्शनमध्ये असलेली लक्ष्मी एकदमच चकित होते आणि त्यानंतर मात्र आता ती म्हणत असते की हे काय होऊन बसलं, आणि ती आजीलासुद्धा या सगळ्याबद्दल सांगते. आजीलासुद्धा वाईट वाटतं, पण आता दुसरीकडे पाहायला मिळतं की लक्ष्मी आता देवासमोर जाऊन उभी राहते आणि देवासमोर उभी राहिल्यानंतर ती आता म्हणत असते की आता काही झालं तरीसुद्धा मी ऐकणार नाही आहे, अशीच उभी राहणार आहे तुझ्यासमोर. जोपर्यंत मला हवं ते तू मान्य करत नाही ना तोपर्यंत मी या काही गोष्टी ज्या आहेत त्या ऐकणार नाही आहे. तर दुसरीकडे आता लक्षात येतं सिद्धूच्या की काहीतरी गडबड आहे आणि जेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तेव्हा कळतात ना तेव्हा मात्र आता एकदमच चित्त थारावर नसतं सिद्धूचं. सिद्धू डायरेक्ट जाब विचारतो आणि सिद्धू म्हणत असतो की हे सगळं काय आहे, मला माहिती आहे ही तुझंच कारस्थान आहे, डायरेक्टली त्याने म्हटलेलं असतं. पण तेव्हासुद्धा ती स्वतःच्या अंगावर थोडी घेते. ती सांगत असते की नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, नाही हे सगळं काही माझं कारस्थान नाही आहे,
सरळ ती सांगत असते. पण सिद्धूने आता ओळखलेलं असतं. दुसरीकडे आता दिव्यावर हात ठेवून लक्ष्मी उभी असते आणि लक्ष्मीने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आता पर्यंत मला फोन येत नाही की भावना बरी आहे तोपर्यंत मी ह्याच्यावर ना हात काढणार नाही म्हणजे नाही. या गोष्टी ठरवलेल्या असतात. इकडे आता पाहायला मिळत असतं की छान फिरायला जयंत आणि जानू गेलेले असतात. खरं तर जयंत जानूला घेऊन आता चाललेला असतो आणि जेव्हा तो जानूला घेऊन जातो ना तेव्हा जानू ही खूप जास्त खुश असते आणि जानू मुद्दामून जयंतला छेडायचा प्रयत्न करणार असते. म्हणजेच ती आता मुद्दामूनच त्याला म्हणत असते की मला ना जायचं आहे, छान मस्त फिरावंसं वाटतं, पण तुम्हाला एक गोष्ट बोलू का, विश्वाबद्दल ती मुद्दामून विषय काढते आणि विश्वाचा विषय काढल्यावर तिला माहिती ह्याची चिडचिड होते आणि जशी चिडचिड व्हायला लागते तसं मात्र आता ती मुद्दामून नाटक करत असते. खरं तर तिने फोन वगैरे काही लावलेला नसतो आणि मुद्दामून ती आता फोनवर बोलायचं नाटक करत असते, जेणेकरून आता जयंत थोडा नाराज होईल आणि तिच्यावर चिडचिड करेल. हाच तिचा त्यामागचा उद्दिष्ट असतो. त्यामुळे आता जयंतचं थोबडंसुद्धा पाहण्यासारखं झालेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.